आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। विलास जाधव यांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भात योगेश, विलास जाधव यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की खरातनं आपल्या भावाचा खून केलेला आहे, आपला जागेसाठी त्याचा खून केल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो। पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली होती, मात्र पुढे काहीच झालं नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। याच्या पुढे कोणाकडे दाद मागणार आहेत काही सांगितलंय का? खरं आहे, विलास जाधव हे गवळाणे परिसरामध्ये राहतात आणि त्यांनी खरं म्हणजे एका ठिकाणी एका माणसाची जमीन घेतलेली होती, त्याला 45 लाख रुपये दिले होते। मात्र खरातने ही जागा घेण्याचा आग्रह धरल्यामुळे त्या माणसाने ही जागा त्यांना विकली आणि यांचे 45 लाख रुपये पण दिले नाही। मात्र साठेखत करण्यात आलं होतं, त्यामुळे कायदेशीर बाबी ह्या सुरू आहे। मात्र ही जागा बळकावण्यासाठी, ही जागा मिळवण्यासाठी ज्यांच्या भावाने म्हणजे विलास जाधव यांच्या भावाला धमकवण्यात आलं। इतकंच नाही तर ज्यावेळेस या जागेचं फायनल डील होणार होती त्याच्या आधी 2 दिवस म्हणजे यात पूर्ण खरातांनी घेतलेल्या जमिनीला पूर्ण स्टे मिळणार होता, त्याच्या आधीच 2 दिवस त्यांचा अपघात करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। आणि या धक्क्यानं विशेष म्हणजे त्यांची आईसुद्धा गेली, त्यामुळे 2 जणांचा मृत्यू या खराच्या एकूणच दहशतीमुळे झाल्याचं समोर आलेलं आहे। विलास जाधवांनी तसा आरोप केलेला आहे आणि याबाबत ते आता SITकडे ही संपूर्ण माहिती पण देणार आहेत आणि खरातने कशा पद्धतीनं इथं या परिसरामध्ये जमिनी घेतल्या आहेत याची सुद्धा माहिती देणार आहे। आपण जर बघितलं तर गवळाणे पाथर्डी हा परिसर नाशिक शहराला लागून मुंबई आग्रा हायवेकडे जाणारा म्हणजे मुंबईकडे जाणारा परिसर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रोथ होत आहे, जमिनींचे रेट अव्वाचे सव्वा होत आहेत आणि ते बघून इथल्या जागा खरेदी करण्याचं काम जे आहे ते त्याने सुरू केलं आहे। या जागांमध्ये अनेक अधिकारी त्याचे भागीदार या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सुद्धा चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। नक्कीच योगेश, तर आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घ्यायची आहे, असेच जोडलेले रहा।